खुशखबर लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा 8वा हप्ता खात्यामध्ये जमा। महिलांसाठी महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या कामाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, महिलांना संदेश यायला सुरुवात, 1,500 रुपये जमा होत आहेत। या ठिकाणी हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे आणि 1,500 रुपयाची रक्कम महिलांच्या खात्यामध्ये येत आहे। पहा, 8व्या हप्त्या संदर्भात तर माहितीच आहे, पण ज्या बहिणींचं नाव लाडकी बहीण योजनेतून गाळण्यात येणार आहे, वगळण्यात येणार आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती। लाडक्या बहिणींनी घेतला धसका, नेमका कशाचा? संभाव्य अटी आणि शर्तींचा। कारण काय तर 8व्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे पुन्हा वगळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। तुम्हाला माहीतच असेल, लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि आत्तापर्यंत महिलांना पैसे वाटप करण्यात आले 1,500 रुपये। निवडणुकांपूर्वी 2100 रुपयाचं वचन दिलं, पण ते आणखीनही पूर्ण झालेलं नाही। पण काळजी करू नका, 2100 रुपये मिळणार आहेत, 100% मिळणार आहेत। पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणखीन एक महत्त्वाची माहिती मिळालेली आहे, ती म्हणजे नवीन अटी आणि शर्तींचा धसका घेतलेला आहे बहिणींनी। महिन्यानेच प्रत्येक महिन्याला पहा, संख्या जी आहे ती कमी करण्यात येत आहे लाडक्या बहिणींची। या महिन्यात देखील लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे। अगोदर पात्र लाभार्थी होत्या 2.46 म्हणजे 2,46,00,000। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पात्र लाभार्थी ठरल्या किती? 2.41 लाख। तर आता या महिन्यात पुन्हा बहिणींची संख्या वगळण्यात येणार आहे। 8वा हप्ता बहिणींचा बंद करण्यात येणार आहे। 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, पण या अगोदर जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटलाच राहतील। जर तुम्ही स्वतःहून पैसे परत केले तरच सरकारला ते पैसे जातील, अन्यथा तुम्हाला पैसे परत करण्याची गरज नाही। पहा, लाभार्थी अटी आणि शर्ती या संदर्भात महत्त्वाची चर्चा समोर आलेली आहे। लाभार्थी महिलांचा पती जर आयकर भरत असेल, कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी महिलांनी अर्ज केलेले असतील, त्याचबरोबर इतर योजनांचा तुम्ही लाभ घेत असाल, संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना, अशा विविध योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर लाडक्या बहिणींची यामधून पहा, म्हणजे योजनेमधून नावे वगळण्यात येणार आहेत। आणि स्वतः आदिती तटकरे मॅडमनं माहिती दिलेली आहे, लाडकी बहीण योजनेतून यांची नावे वगळण्यात येऊन यादी तयार होऊ शकते, अशी चर्चा झालेली आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळवून दिला तो म्हणजे लाडकी बहीण योजनेने। ही योजना गेम चेंजर ठरली, परंतु आता प्रत्यक्षात 8व्या हप्त्याचं वितरण होत आहे, पण 8वा हप्ता हा वगळण्यात आलेल्या महिलांना मिळणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। आता न्यूजपेपरच्याच अपडेट आपण पाहत आहोत, आपण काही मनाची माहिती सांगत नाहीत। या ठिकाणी पहा, परभणी जिल्ह्यांतर्गत स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, लाडक्या बहिणींना 1,500 वाटप करण्यात सुरुवात झालेली आहे। 8व्या हप्त्याचे पैसे महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे। आणि दुसरीकडे ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची सूचना आहे। तर मेसेज यायला महिलांना सुरुवात झालेली आहे। इथं तुम्हाला स्पष्ट माहिती दिसत आहे की 1,500 रुपयाचा संदेश महिलांना यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना पैसे देण्याची प्रक्रिया, हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक महिलांना संदेश म्हणजेच SMS जमा होत आहेत, SMS येत आहेत। मग पैसे खात्यामध्ये आले आहेत की नाही हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे। जर मेसेज येत नसेल तर खातं चेक करा। मागच्या महिन्यात देखील म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये देखील मला मेसेज पडला नाही, पण पैसे पडले होते। ज्यावेळेस मी अकाउंट चेक केलं त्यावेळेस मला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला होता। त्यामुळे तुम्हाला देखील असं होऊ शकतं, मेसेज येणार नाही परंतु पैसे आलेले असतील। आता परभणी जिल्ह्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती आहे, पण विविध दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पैसे आणखीन आलेले नाहीत। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत ही माहिती पाहिली आहे आपण, पण कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेले नाहीत तर सर्व जिल्ह्यामध्ये आणखीन बऱ्यापैकी पैसे जमा झालेले नाहीत। अर्थमंत्र्यांनी 3,500 कोटींच्या चेकवर साईन केलेले आहे, पैसे वितरित करण्यात येत आहेत। आता 8वा हप्ता न मिळालेल्या महिलांना कधीपर्यंत पैसे येतील पहा।
या ठिकाणी पहा, ज्या महिलांना पैसे आलेले आहेत अशा महिलांना 24 फेब्रुवारीला लाडक्या बहिणींना पैसे जमा होतील. स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला हेडलाईन दिसत आहे. 24 फेब्रुवारी तारीख ठरवण्यात आलेली आहे. लाडकी बहीण वितरण 8वा हप्ता परभणीमध्ये पैसे वितरित करण्यात येत आहेत आणि ज्या महिलांना आणखीन पैसे आलेले नाहीत त्या महिलांना 24 फेब्रुवारीला पैसे जमा होतील. 28 तारखेपर्यंत कधी पण पैसे तुम्हाला पडून जातील. पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षामध्ये पहा, आणखीन बऱ्याच महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये हे वेळेत जमा केले जाणार आहेत, अशी देखील माहिती इथं मिळालेली आहे. आणि बातमी कोणत्या जिल्ह्याची आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आणखीन 1,500 रुपये कोणाला जमा झालेले नाहीत. आणि हे पैसे कधी मिळणार आहेत तर 24 फेब्रुवारीला हे पैसे महिलांना मिळणार आहे. 24 फेब्रुवारी तारीख सांगण्यात आलेली आहे. 24 ते 28 दरम्यान देखील पैसे पडतील. पहा, 28 दिवसाचाच महिना आहे. 28 तारखेनंतर महिलांना पैसे जमा होऊ शकतात, परंतु लास्ट डेट 28 तारीख आहे असं आपण म्हणू शकतो. या अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना मिळतात आणि दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे मिळतात. म्हणजेच आता फेब्रुवारीचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आणि हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये पण काही महिलांना, ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना जमा होईल. पण मार्च महिन्यापासून महिलांना मिळणार आहे 1,500 रुपये. 1,500 रुपये देखील महिलांना मिळणार आहेत का मार्च महिन्यापासून? तर मार्च महिन्यामध्ये पण महिलांना 1,500च मिळतील. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 2,100 रुपयेचा अर्थसंकल्प सादर होईल. 2,100 रुपये तरतूद असणारा अर्थसंकल्प सादर होणार आहे. लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी तथा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे, स्वतः माहिती दिलेली आहे की मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2,100 रुपये वाढीव तरतूद करून आलेले पैसे मिळणार आहेत. आता हप्ता वाटप संदर्भात माहिती पाहिली. आता साडी वाटप पहा, यंदाही होळीला मिळणार रेशनच्या धान्यासोबत साडी. खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही पाहिलं असेल, या अगोदर साडी वाटपच्या अफवा येत होत्या, परंतु आता प्रत्यक्षात साडी वाटप होत आहे. सरकारकडून महिलांना साडी वाटप करण्यात येत आहे. रेशन धान्य दुकानावरती ही साडी तुम्हाला मिळणार आहे. होळी सणापूर्वी सर्व पात्र लाभार्थी महिलांना साडीचा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. साडी वाटप करण्यात येणार आहे. तुम्ही या योजनेमध्ये म्हणजे साडी वाटपसाठी पात्र असाल तर नक्कीच तुमच्या रेशन धान्य दुकानदाराकडून ही साडी घेऊन या. तुमच्यासाठीच आहे ही सरकारने योजना सुरू केलेली आणि याचा तुम्ही लाभ 100% घेतला पाहिजे. तर लाडकी बहीण योजनेच्या साडी वाटप संदर्भात माहिती पाहिली, फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहिली आणि अशाच नवनवीन अपडेट लाडकी बहीण योजनेच्या जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.